नमस्कार, मी सिद्धी लोकरे. मी सध्या CSE-AML मध्ये BTech डिग्री घेत आहे. या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण मशीन लर्निंगमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजेच डेटा समजून घेणे याबद्दल बोलणार आहोत. आपण डेटा म्हणजे काय, तो का महत्त्वाचा आहे, तो कसा तयार करतो आणि त्यातील आव्हाने व भविष्यातील ट्रेंड्स कोणत्या आहेत हे पाहू. या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल की डेटा हा कोणत्याही मशीन लर्निंग मॉडेलचा पाया का असतो. चला सुरुवात करूया. आता डेटा का महत्त्वाचा आहे? डेटा हा मशीन लर्निंग मॉडेलचं इंधन असते. जसा इंधनाशिवाय गाडी चालत नाही, तसंच डेटा नसल्याशिवाय मशीन लर्निंग मॉडेल शिकू शकत नाही. मॉडेल डेटामध्ये असलेल्या पॅटर्न शोधून त्यावर अंदाज लावते. उदाहरणार्थ, तुम्हाला एक स्पॅम डिटेक्शन सिस्टीम तयार करायची आहे असं समजा. त्या सिस्टीमला अनेक ईमेल्स लागतात, काही स्पॅम, काही नॉन स्पॅम, जेणेकरून ती कोणते ईमेल ब्लॉक करायचे हे शिकते. जर डेटा अपूर्ण असेल, गोंधळलेला किंवा पक्षपाती असेल तर मॉडेल चुकीचे निर्णय घेऊ शकते. त्यामुळे डेटा समजून घेणे हे मशीन लर्निंगच्या यशासाठी पहिली पाऊल आहे. पुढचा मुद्दा आहे डेटाचे प्रकार. पहिला, स्ट्रक्चर डेटा म्हणजेच संरचित डेटा. संरचित डेटा हा व्यवस्थित आणि वापरण्यासारखा सोपा असतो. तो टेबलसारखा रांगा आणि कॉलममध्ये मांडलेला असतो. उदाहरणार्थ, ग्राहक डेटाबेसमध्ये नाव, वय, लिंग आणि खरेदी इतिहास असतो. हा डेटा स्वच्छ आणि व्यवस्थित असल्यामुळे तो एक्सेल किंवा SQL सारख्या साधनांद्वारे सहज प्रक्रिया करता येतो. पुढचा आहे अनस्ट्रक्चर्ड डेटा म्हणजेच असंरचित डेटा. असंरचित डेटा ठराविक स्वरूपात नसतो. तो गोंधळलेला आणि प्रक्रिया करणे कठीण असते. उदाहरणार्थ, सोशल मीडियावर प्रतिमा, ईमेल किंवा ग्राहकांचे अभिप्राय. तसेच व्हिडिओ किंवा ऑडिओ फाईल्स जसे पॉडकास्ट. हा डेटा जरी गुंतागुंतीचा असला तरी त्यातून महत्त्वाची माहिती मिळते, जसे ग्राहकांना अभिप्राय किंवा वैद्यकीय प्रतिमा. पुढचा आहे सेमी स्ट्रक्चर्ड डेटा, अर्धसंरचित डेटा. अर्धसंरचित डेटा हा संरचित आणि असंरचित डेटा यामधील असतो. तो पूर्णपणे व्यवस्थित नसतो, पण त्यात काही लेबल्स किंवा टॅग्स असतात जे त्याला प्रक्रिया करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, JSON किंवा XML फाईल्स ॲप्स आणि वेबसाईटमध्ये वापरल्या जातात. ईमेलमध्ये हेडर संरचित असतो तर बॉडी असंरचित असते. लॉग फाईल्समध्ये वेळ आणि इव्हेंट्सची माहिती असते. पुढचा आहे वैशिष्ट्यांचे प्रकार. वैशिष्ट्ये विविध स्वरूपात असतात आणि त्यांना समजून घेणे खूप गरजेचे आहे. पहिलं म्हणजे संख्यात्मक वैशिष्ट्य, जसे वय, तापमान किंवा खरेदीची संख्या. पुढे वर्गवारी वैशिष्ट्ये, जे ते वेगवेगळ्या श्रेणींमध्ये असते, जसे लिंग किंवा रंग. पुढचं आहे क्रमवारी वैशिष्ट्य, म्हणजे जिथे श्रेणीला क्रम असतो. उदाहरणार्थ, शिक्षण स्तर, जसे हायस्कूल, पदवी किंवा पदव्युत्तर. आपण नवीन वैशिष्ट्य देखील तयार करू शकतो. उदाहरणार्थ, वजन आणि उंची वापरून BMI काढता येतो, जो कच्चा डेटापेक्षा अंदाज लावण्यासाठी अधिक उपयुक्त ठरतो. आता बघूया डेटा कसा तयार करतो. डेटा गोळा केल्यानंतर तो मॉडेलसाठी तयार करणे आवश्यक असते. सुरुवातीला डेटाबेस, API किंवा सेन्सर सारख्या विविध ठिकाणांवरून डेटा गोळा केला जातो. उदाहरणार्थ, ई-कॉमर्स वेबसाईट वापरकर्त्यांची खरेदी आणि ब्राउझिंग पॅटर्न्सचा डेटा गोळा करतो. त्यानंतर डेटा स्वच्छ केला जातो, जिथे रिकाम्या मूल्यांची भर घालणे किंवा चुका दुरुस्ती करणे यासारख्या प्रक्रिया केल्या जातात. उदाहरणार्थ, एखाद्या ग्राहकाचे वय रिकामे असल्यास आपण त्याची सरासरी वयाने भर घालू शकतो. त्यानंतर डेटा रूपांतरित केला जातो, जसे संख्यात्मक डेटा स्केल करणे किंवा वर्गवारी डेटा संख्यांमध्ये बदलणे. शेवटी डेटा 3 भागात विभागला जातो: ट्रेनिंग डेटा मॉडेल शिकण्यासाठी, व्हॅलिडेशन डेटा ट्युनिंगसाठी आणि टेस्ट डेटा नवीन उदाहरणांवर कामगिरी तपासण्यासाठी. पुढचे आहे आव्हाने व मर्यादा.
डेटासोबत कायम काम करणे नेहमीच सोपे नसते. अनेक आव्हाने असतात. आवाज किंवा गोंधळ असलेला डेटा मॉडेलला चुकीचे शिकवतो. उदाहरणार्थ, ग्राहक माहितीमध्ये टायपो असल्यास तो डेटा दिशाभूल करू शकतो. डेटा असमतोल असणे देखील एक समस्या आहे. उदाहरणार्थ, फसवणुकीच्या व्यवहारांचे प्रमाण खूपच कमी असते. त्यामुळे योग्य प्रक्रिया न केल्यास मॉडेल त्याकडे दुर्लक्ष करू शकते. जास्त वैशिष्ट्ये असणे ही आणखी एक अडचण आहे. अनावश्यक किंवा जास्त वैशिष्ट्यांमुळे मॉडेल जास्त वेळ घेते किंवा चुकीचे शिकते. शेवटी गोपनीयतेच्या समस्या देखील खूप महत्त्वाच्या आहेत. वैद्यकीय नोंदणीसारख्या संवेदनशील डेटा संरक्षित न ठेवल्यास त्याचा गैरवापर किंवा डेटा चोरी होण्याचा धोका असतो. थोडक्यात सांगायचं तर डेटा हा मशीन लर्निंगचा आत्मा आहे. वैशिष्ट्ये मॉडेलला संदर्भ देतात आणि टार्गेट्स त्याला काय अंदाज लावायला हे सांगतात. योग्य प्रकारे डेटा तयार केल्यास मॉडेल चांगले शिकते आणि अधिक अचूक अंदाज लावते. त्याच वेळी आवाज, असमतोल आणि गोपनीयतेसारख्या आव्हानांचा विचार करूनच योग्य आणि नैतिक उपाय शोधणे गरजेचे आहे. धन्यवाद.